नमस्कार. मी इथे आज छोटीशी सुंदर अशी कॉइन बॅग शिवणार आहे. तर इथं बघा एक कपडा घेतलेला आहे. त्याची रुंदी घेतलेली आहे 7 इंच आणि त्याची उंची मी 10 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडीशी मोठी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये माप वाढवू शकता. तर इथे मी बरोबर 10 इंचाचं माप घेतलेलं आहे. आणि आता त्यासाठी अस्तरच्या कपड्यासाठी आतल्या साईडला लावण्यासाठी मी इथं एक कपडा घेतलेला आहे. तोही त्याच मापाचा आहे आणि मध्ये घालण्यासाठी फॉर्मसुद्धा घेतलेला आहे बघा. तर आधी आपण जो अस्तरचा कपडा होता तो असा खालच्या साईडला ठेवून द्यायचा, मध्ये असा फॉर्म ठेवायचा आणि जो आपण बॅगसाठी कपडा घेतला होता तो वरच्या साईडला ठेवून द्यायचा आणि बरोबर चौकोनी अशी शिलाई करून घ्यायची कोण्याला बरोबर. आणि मध्येसुद्धा आपण बॉक्स करून घेणार आहोत. तर इथं बघा अशा प्रकारे मी शिलाई करून घेतलेली आहे आणि मध्येसुद्धा असे बॉक्स तयार केलेले आहेत. आता त्यानंतर आपण इथं बघा मी बॉक्सचं माप बघा किती 2.25 इंचाचं आहे. तर असे कमी जास्त थोडे झालेले आहेत. आता राहिलेले शिल्लक राहिलेला तो जो साईडचा कपडा आहे तो सुद्धा व्यवस्थित कट करून घेतला आणि त्यानंतर असा कपडा घडी घालायचा आणि वरच्या साईडला आपण थोडीशी पिन लावून घेऊया जेणेकरून आपण माप व्यवस्थित आपल्याला टाकता येईल, कपडा असा हलणार नाही. तर इथं बघा वरच्या साईडला मी अशी पिन लावून घेतली आणि आता इथं आपण माप टाकूया. तर बरोबर एका साईडला अर्धा इंचाचं माप टाकायचं आणि तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा अर्धा इंचाचं माप टाकायचं आणि अर्धा इंचाच्या समोर आपल्याला असं 1 इंचावरती असं माप करून घ्यायचं आणि तिथून आपण अशी लाईन करून घ्यायची. जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा 1 इंचाचं माप टाकायचं आणि त्याच्या बरोबरीनं त्याच्या समोरच 1 इंचाचं परत मार्किंग करायचं आणि बरोबर ती लाईन अशी आखून घ्यायची. हे बघा बरोबर 1 इंचाचं 1 इंच जोडून घेतलेलं आहे आणि जिथून आपण लाईन ड्रॉ केलेली आहे तिथून आपल्याला आता कात्रीनं कट करून घ्यायचं आहे. तर आधी मी कात्रीनं व्यवस्थित कट करून घेते. कोणे व्यवस्थित कट करून घ्यायचे जेणेकरून बॅगेला फिनिशिंग छान येईल. तर आता एका साईडचं कट करून घेते आणि राहिलेलं दुसऱ्या साईडचं सुद्धा कट करून घ्यायचं. छान अशी सुंदर अशी कॉइन पाऊच तयार होतो हा आणि तेही कमी कपड्यामध्ये. तर इथं बघा आता मी इथं कट करून घेतला आहे. आता ही जी वरची पिन होती ती आधी साईडला काढून घेते आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे परत एकदा अशी घडी घालायची त्याच कपड्याची आणि वरच्या साईडला असं आपण चॉकनं असा गोलाकार आपल्याला तिथं आकार द्यायचा आहे. 1/2 इंचाचा जरी आकार दिला तरीही चालेल. तर मी असा अंदाजेच आकार दिलेला आहे आणि तो आपल्याला आता कात्रीनं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण असा गोलाकार तो कट करून घ्यायचा. तर आता पाहू शकता छान असा आकार आलेला आहे. हे बघा आता पुढे आपण काय करायचं, जे साईडचे आता हे जे व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे आपल्याला जो साईडचा कपडा आहे तो आता पुढच्या साईडला असा ओढून घ्यायचा आणि तिथं आपल्याला मार्किंग करायचं. हे बघा जसं त्या साईडला केलेलं आहे तसं दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. आता हे दोन्ही साईडला जसं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला इंची टेपनं मोजून घ्यायचं. हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे. तर बघा बरोबर 10 इंचाचं माप आहे. तर 10 इंचाचंच आपल्याला इथं रनर घेतलेला आहे, झिप घेतलेली आहे मी आणि आता ही झिप अशी दोन्ही वेगवेगळे करायचे आणि त्यामध्ये रनर घालायचा आणि आता ही झिप आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. बघा अशी उलटी करायची आणि दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा हे अशी एकत्र करून घ्यायची आणि दोन्ही साईडला
दाबटीप करून घ्यायची. तर आधी मी इथं शिलाई करून घेते. तर बघा आता इथं दोन्ही साईडला मी शिलाई केलेली आहे आणि इथं एक मी मध्ये नॉट लावण्यासाठी मी इथं घेतली होती बघा. तर त्याची मी रुंदी घेतली होती 1 इंच आणि उंची 5 इंचाचं घेतलेलं आहे बघा. आतल्या साईडने एक शिलाई केली आणि नॉट आपण सरळ केली होती. आता हीच नॉट आपल्याला पुढे लावायची आहे. तर आता इथं आपण वरच्या साईडला नॉट लावण्यासाठी कपड्याचे मध्य घ्यायचा आणि तिथं आपल्याला ही नॉट आधी जोडून घ्यायची आहे. तिथं सुद्धा दाबटीप द्यायची. तर आधी मी नॉट जोडून घेते. तर इथं बघा नॉट जोडून झाली. आता जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे आपल्याला शिलाई करायची आहे. त्याआधी खालची कोणे आपण असे एकत्र करायचे आणि जी झीप आहे ती अशी एकसारखी आपल्याला जोडून घ्यायची आहे. चला आता एका साईडचं आपण आधी शिलाई करून घेऊया. तर पूर्ण अशी एका साईडला शिलाई करून घेते. तर आता तुम्ही बघू शकता एका साईडची शिलाई केलेली आहे. राहिलेली दुसरी बाजूसुद्धा मी शिलाई करून घेते. आता इथं पाहू शकता दोन्ही साईडच्या मी शिलाई करून घेतलेल्या आहेत. आता आपण बॅग सरळ करून घेऊया. तर इथं ही बॅग आपली तयार झालेली आहे. आतल्या साईडनं फॉर्म दिसतोय. तर तुम्हाला जर तिथं आतल्या साईडला फिनिशिंग व्यवस्थित हवं असेल तर तुम्ही कपडा लावू शकता. मी आता नंतर लावणार आहे. तर इथं बघा आपलं हे छोटंसं कॉईन पाऊच आपलं तयार झालेलं आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी छोटंसं कॉईन पाऊच. धन्यवाद.